विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत आम्ही नवोदय परीक्षेसंदर्भात मोफत मार्गदर्शन पुरवित आहोत आणि या संदर्भात आम्ही घेत असलेल्या चाचण्यांमध्ये आजची ही चाचणी क्रमांक 12 याचं आयोजन करण्यात आलं होतं. मानसिक क्षमता चाचणी याचा संपूर्ण अभ्यासक्रम आता संपलेला असल्यामुळे आपण म्हणजे सुरुवातीचे पहिले 3 घटक वेगळेपद शोधा, जुळणारी आकृती आणि तिसरा म्हणजे आकृती पूर्ण करा यावर आधारित ही उजळणी चाचणी आपण घेतलेली आहे. यात मानसिक क्षमता चाचणी या घटकांतर्गत पहिल्या घटकावरील हा पहिला प्रश्न. यामध्ये ज्या 4 आकृत्या आपल्याला दिसत आहेत त्याच्यापैकीची वेगळी आकृती आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. काळजीपूर्वक निरीक्षण करूया आपण प्रत्येक आकृतीचं. बघा या ठिकाणी वर्तुळ आणि त्रिकोण या ज्या 2 आकृत्या आहेत त्या एकमेकाच्या विरुद्ध बाजूला आपल्याला दिसत आहेत. पण पर्याय क्रमांक सी मध्ये मात्र वर्तुळ आणि त्रिकोण ते एकमेकाच्या शेजारी दिसत आहेत. बाकीच्या ए, बी आणि सी, ए, बी आणि डी या तिन्ही आकृत्यांमध्ये वर्तुळ आणि त्रिकोण हे एकमेकाच्या विरुद्ध आहेत. पर्याय क्रमांक सी मध्ये या ठिकाणी आपल्याला हे दिसत नाही. यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर म्हणजे वेगळी आकृती पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. चला पुढचा प्रश्न पाहणार आपण. प्रश्न क्रमांक 2. या प्रश्नामध्ये बघा ज्या आकृत्या आहेत त्या आकृत्यांमध्ये 2 रेषांमुळे त्या आकृतीचे 4 भाग झालेले दिसत आहेत आपल्या आणि त्या प्रत्येक आकृतीच्या केंद्रस्थानी काही आकार आपल्याला दिसत आहेत. म्हणजे पहिल्या आकृतीमध्ये, दुसऱ्या आकृतीमध्ये आणि चौथ्या आकृतीमध्ये असलेले ते आकार हे सारखे आहेत. तर तिसऱ्या क्रमांकाच्या आकृतीमध्ये मात्र ते त्या कोपऱ्यात दिसत आहेत आपल्याला. म्हणून ही आकृती या ठिकाणी वेगळी असल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणून प्रश्न क्रमांक 2चं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक सी आहे. आता हा तिसरा प्रश्न. खालील पदापैकी वेगळे पद शोधा किंवा ओळखा. 27, 120, 64 आणि 8. बघा यामध्ये 27 ही पूर्ण घनसंख्या आहे, 64 ही देखील घनसंख्या आहे, 8 ही देखील पूर्ण घनसंख्या आहे. 27 3चा घन आहे, 64 4चा घन आहे, 8 ही 2चा घन आहे. पण 120 ही कोणतीही घनसंख्या नाही, पूर्ण घनसंख्या नसल्यामुळे ही संख्या या ठिकाणी आपल्याला वेगळी दिसते. म्हणून पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आपण नोंदवणार आहोत. आता हा चौथा प्रश्न. यामध्ये जुळणारी आकृती आपल्याला शोधून काढायची. प्रश्नाकृती जी दिली तशीच जुळणारी आकृती आपल्याला या उत्तर आकृत्यांमध्ये शोधायचं आहे. चला वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला बघा. तर वरच्या प्रश्नाकृतीमध्ये वरच्या बाजूला 5 रेषा आणि खालच्या बाजूला 5 रेषा आहेत. पर्याय क्रमांक एमध्ये वरच्या बाजूला 5, खालच्या बाजूला 5 रेषा दिसत आहेत, उभ्या रेषा. बीमध्ये वरे 2 आणि खाली म्हणजे 4 रेषा आहेत. पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आपण रद्द करणार आहोत. पर्याय क्रमांक सी आणि पर्याय क्रमांक डी यामध्ये देखील 5 रेषा वर आणि खाली आहेत. आता पर्याय क्रमांक एमध्ये मध्यभागी असलेला जो भाग आहे तो प्रश्नाकृतीशी जुळत नाही, म्हणून हा पर्याय देखील या ठिकाणी रद्द झाला. आता पर्याय क्रमांक ए रद्द झाला, पर्याय क्रमांक बी रद्द झाला, शिल्लक राहिले पर्याय क्रमांक सी आणि डी. बघा सीमध्ये केंद्रस्थानी या उभ्या लहान रेषा 2 दिसत आहेत त्या प्रश्नाकृतीमध्ये नाहीत. आता पर्याय क्रमांक डी आणि प्रश्नाकृती या एकमेकाशी तंतोतंत जुळणाऱ्या आकृत्या आपल्याला दिसत आहेत. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी हे आहे. आता 5वा प्रश्न आजच्या चाचणीतला. या ठिकाणी दिसणारी ही आकृती, यामध्ये प्रश्नाकृती सारखीच हुबेहूब दिसणारी आकृती आपल्याला उत्तर आकृत्यामध्ये शोधायची आहे. बघा बाहेरील बाजूस जे वर्तुळ आहे
ते सगळ्याच आकृतीमध्ये आपल्याला दिसते. त्यानंतर आतमध्ये जे चौरस आहे ते देखील सगळ्याच आकृत्यामध्ये आहे. त्या चौरसाच्या मध्ये आणखीन एक आपल्याला चौरस दिसते, ते पण सगळ्या आकृत्यामध्ये आहे. आता एक काळे ठिपके आणि हे पांढरे वर्तुळ यावर आपण लक्ष केंद्रित करूया. पर्याय क्रमांक ए मध्ये हे जे काळे गोल आहेत ते आपल्याला 3 दिसतात आणि एक पांढरा वर्तुळ आहे. हा पर्याय आपल्या प्रश्न आकृतीशी जुळत नसल्यामुळे हा पर्याय आपण रद्द केला. पर्याय क्रमांक बी मध्ये बघा, जशा पद्धतीने या प्रश्नाकृती आहे तसा आकार आपल्याला या पर्याय क्रमांक बी मध्ये दिसतो आहे. पर्याय क्रमांक सी मध्ये पण आतमध्ये काळे वर्तुळ आणि पांढरे वर्तुळची जागा दिसते, पण या डाव्या बाजूचा जे भाग आहे त्या ठिकाणी 2 लहान रेषा आपल्याला दिसत आहेत ज्या प्रश्नाकृतीमध्ये नाहीत. म्हणून ही आकृती देखील या ठिकाणी वेगळी होते, ही देखील रद्द झाली. आणि पर्याय क्रमांक डी मध्ये खालच्या बाजूला वर्तुळामध्ये चौरसाच्या बाहेरील बाजूस 2 लहान रेषा दिसत आहेत, त्या रेषा प्रश्नाकृतीमध्ये आपल्याला दिसत नाहीत. म्हणून ही आकृती देखील या ठिकाणी रद्द झाली आणि प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती आहे पर्याय क्रमांक बी. म्हणून या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक बीचे वर्तुळ भरीव काळे करून हे उत्तर आपण नोंदविणार आहोत. आता आजच्या चाचणीतला हा 6वा प्रश्न आपल्यासमोर दिसतो आहे. यामध्ये ही जी प्रश्नाकृती आहे त्या प्रश्नाकृतीशी जुळणारी आपल्याला आकृती शोधायची. बघा, या ठिकाणी चौरसाचे 4 भाग केलेले आहेत आणि 4ही भागामध्ये वेगवेगळे आकार आपल्याला दिसत आहेत आणि केंद्रस्थानी एक वर्तुळ आहे आणि त्याच्यामध्ये त्रिकोण आहे. आता बघा, या ठिकाणी जे छोटे वर्तुळ आहेत डाव्या बाजूला डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात असलेले ते सगळ्याच आकृत्यामध्ये आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यातील गुणाकाराचं जे चिन्ह आहे ते पर्याय क्रमांक ए मध्ये आहे, बी मध्ये आहे, सी मध्ये आहे, पण डी मध्ये मात्र तिथं बेरजे चिन्ह असल्यामुळं डीचा पर्याय आपण या ठिकाणी रद्द केला. आता जे उजव्या बाजूचं खालच्या कोपऱ्यातील त्रिकोण आहे त्यावरती लक्ष केंद्रित करून आपण पाहिला तर पर्याय क्रमांक सी मध्ये हे त्रिकोण उलटे दाखवले, म्हणून हा पर्याय देखील या ठिकाणी रद्द झाला. आता शिल्लक राहिला पर्याय क्रमांक ए आणि पर्याय क्रमांक बी. यामध्ये जे केंद्रस्थानी असलेले त्रिकोण यावरती लक्ष केंद्रित केले असता आपल्याला लक्षात येतं की बी क्रमांकाचे त्रिकोण हे प्रश्नाकृतीपेक्षा वेगळे आहे, म्हणून हा देखील पर्याय या ठिकाणी रद्द झाला. शेवटी शिल्लक उरला तो पर्याय क्रमांक ए. हा प्रश्न आकृतीशी जुळणारा योग्य पर्याय आपल्याला दिसतो, म्हणून हा पर्याय आपण या ठिकाणी निश्चित करणार आहोत. आता प्रश्न 7वा जो आहे तो आहे आकृती पूर्ण करा. मानसिक क्षमता चाचणी या विषयातील हा 3रा घटक. यामध्ये दिलेली प्रश्नाकृती, यात प्रश्नार्थक चिन्ह एक या आकृतीमध्ये ते 4 भाग केलेले असतात आणि 4 भागापैकीचे 3 भाग दिलेले असतात आणि 4था भाग हा दिलेला नसतो. त्या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह असतं आणि या प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी उत्तर आकृत्यापैकी योग्य आकृती ठेवायची असते, जेणेकरून ज्यामुळे ही प्रश्नाकृती ही पूर्ण तयार होते. आता या ठिकाणी दिसणारी प्रश्नाकृतीतलं पहिलं जे चौरस आहे ते रिकामं आहे आणि बाकीचे 2, 3 आणि 4 क्रमांकाचं चौरस या ठिकाणी दिसते आपल्याला. आता व्यवस्थित काळजीपूर्वक पाहिलं असता आपल्या लक्षात येतं की 2 क्रमांकाच्या चौरसाला ज्यावेळेस 90 अंशात उजवीकडे फिरवलं जातं त्यावेळेस 4 क्रमांकाचं चौरस मिळतं आणि 4 क्रमांकाच्या चौरसाला ज्यावेळेस आपण 90 अंशात उजवीकडे फिरवू त्यावेळेस 3 क्रमांकाचं चौरस मिळतं. आता या 3 क्रमांकाच्या चौरसास 90 अंशात ज्यावेळेस उजवीकडे वळवू त्यावेळेस आपल्याला हे प्रश्नार्थक चिन्हाच्या जागेवरचं म्हणजे 1 क्रमांकाचं चौरस मिळायला हवं. आता अशी आकृती आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये, म्हणून या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7चे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 3 आहे. आता प्रश्न क्रमांक 8 बघा, या ठिकाणी देखील जे 4 चौरस आहेत त्याच्यापैकीचं पहिलं चौरस हे रिकामं आहे. दुसरे, तिसरे आणि चौथे चौरस या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. 2 क्रमांकाच्या चौरसाला 90 अंशात फिरवल्यानंतर 4 क्रमांकाचे चौरस मिळते. 4 क्रमांकाच्या चौरसाला 90 अंशात उजवीकडे फिरवल्यानंतर 3 क्रमांकाचे चौरस मिळते. याच नियमाने जर आपण या 3 क्रमांकाच्या चौरसाला उजवीकडे फिरवले असता या रिकाम्या चौरसावरची आपल्याला आकृती मिळायला हवी आणि ते आहे पर्याय क्रमांक सी. म्हणून 8 क्रमांकाचे प्रश्नाचं योग्य उत्तर हे
पर्याय क्रमांक सी आपण निश्चित करतो आहोत. आता आकृती पूर्ण करा या घटकातील हा 9वा प्रश्न आपल्यासमोर दिसतो आहे. या ठिकाणी बघा, हे जे आकार आपल्याला दिसत आहेत ते आकार पहिला, दुसरा आणि तिसरा या ठिकाणी चौरस दिसतो आहे, तर चौथा चौरसाची जागा ही रिकामी दिसते. आता पहिल्या चौरसामध्ये जे दर्शवलं आहे त्याची 90 अंशात उजवीकडे फिरवल्यानंतरची प्रतिमा आपल्याला 2 क्रमांकाच्या या आकृतीमध्ये दिसते आहे आणि 3 क्रमांकाची आकृती बी तशीच आहे. मग ज्यावेळेस आपण ही जी 2 क्रमांकाची आकृती आहे तिला 90 अंशात उजवीकडे फिरवू त्यावेळेस आपल्याला 4 क्रमांकाची आकृती मिळायला हवी आणि तशी आकृती आता उत्तर आकृत्यामध्ये आपण शोधणार आहोत. पर्याय क्रमांक बी आणि पर्याय क्रमांक सी या तशा पद्धतीच्या आकृत्या आपल्याला दिसत आहेत, पण सीमध्ये असणारी वरच्या कोपऱ्यातील जी छोटीशी रेषा आहे ती आपल्याला दिसत नाही. पर्याय क्रमांक बीमध्ये मात्र ती रेषा आहे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक बी आपण निश्चित करतो आहोत. आजच्या चाचणीतला हा शेवटचा प्रश्न, मानसिक क्षमता चाचणीतला प्रश्न क्रमांक 10वा. बघा, या ठिकाणी देखील चौथे चौरस हे रिकामे आहे. आता आपल्याला या पहिल्या जे 2 चौरस आहेत, पहिला आणि दुसरा या आकृतीमध्ये, त्यामध्ये काय संबंध दिसतो, तर या पहिल्या चौरसाची आरशातील प्रतिमा ही दुसरा चौरस आहे. याच्यानुसार नियमानुसार तिसऱ्या चौरसाची आरशातील प्रतिमा ही चौथा चौरस असायला हवी आणि या चौरसाची आरशातील दिसणारी प्रतिमा ही आपल्याला पर्याय क्रमांक बीमध्ये दिसते आहे या 3 क्रमांकाच्या चौरसाची. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक बी हे निश्चित करून आपण या ठिकाणी बीचे वर्तुळ हे भरीव काळे करतो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा असतो आणि परीक्षेमध्ये उत्तर नोंदवण्यासाठी पेन्सिलचा वापर नाही तर काळा बॉलपेनचाच वापर करायचा असतो.